मुस्ती येथे आज दुपारी 3च्या दरम्यान वीज पडून 8 वर्षीय मुलीचा मृत्यू। मुस्ती येथे आज शनिवार रोजी दुपारी 3च्या दरम्यान लावण्या हनुमंत माशाळे या 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे। लावण्या माशाळे ही आचेगावची राहणारी असून सध्या मुंबई येथे राहत आहे। मुस्ती हे गाव लावण्या हिची आई प्रियंका हनुमंत माशाळे यांचे माहेर आहे आणि लावण्याचे आजोळ आहे। प्रियंका या मुस्ती येथे आपली लहान बहीण लावण्याची मावशी असलेल्या पल्लवी लक्ष्मण पाटील हिचे उद्या लग्न आहे। या लग्नासाठी म्हणून ती आई वडिलांसह मुस्ती येथे आली होती। उद्या लग्न आणि आज संध्याकाळी हळदी देवकार्य असल्याने लक्ष्मण पाटील यांच्या घरात लग्नघाई सुरू होती आणि पै पाहुणे यांच्यासह गल्लीतील 7 ते 8 लहान मुले घराच्या गच्चीवर खेळत होते। अशा वेळी वातावरणात अचानक बदल झाल्याने वातावरणात वादळ वारा सुटला। अशातच विजांचा कडकडाट सुरू झाला। वीज लावण्याच्या अंगावर एका बाजूला लागल्याने ती जागेवरच निश्चित पडल्याचे दिसताच तिच्या सोबत खेळत असलेले बाकीचे 7ही मुले खाली येऊन विजेसारखं काहीतरी खाली आलं आणि लावण्या खाली गपचूप पडल्याचे सांगितले आणि घरातील सगळेच गच्चीवर जाऊन बघितले, मात्र लावण्याच्या शरीराच्या एका बाजूला झळा लागून ती जखमी होऊन खाली बेशुद्ध पडल्याचे दिसले। या घटनेने आनंदात असलेल्या लग्नघरातील वातावरण एकदमच बिघडले आणि आक्रोश रडारडी सुरू झाली। नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात तिला आणले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच लावण्या मृत्युमुखी पडल्याचे सांगितले। नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। घटनेने मुस्ती आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। रात्री उशिरा मुस्ती येथे आजोळीस तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला। या पावसाने द्राक्ष या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे।